आज आपण वल्ल्या वाटाण्याचा कोफ्ता करणार आहे. 1 वाटी वाटाणा घेतलाय, मिरच्या घेतल्यात 4-5, लसूण पाकळ्या. हे आता आपण जरा आबडधोबड वाटून घेणार आहे. मोठं मोठं हे असं वाटून घेतलंय आपण आबडधोबड. त्याच्यात आता आपण मीठ टाकणार आहे. आणि थोडस मिरच्या घेतल्यात, थोडस लाल तिखट, दोन चमचे डाळीचे पीठ. जास्त भरलं होतं म्हणून. आता हे आपण मिक्स करून घेणार आहे. आता मोठं मोठंच वाटलंय, बारीक नाही वाटायचं जास्त. पीठ घेतलेले ते आता भाजून घेणार आहे. थोडस तडतडलं ना, वाटण्यासाठी घेतलेले. आता हे वाटून गरम झालं की वाटायला घेऊ. तीळ घेतलेले आपण 1 चमचा आता भाजून वाटण्यासाठी. 1 चमचा तीळ, त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा 1 इंच आल्याचा तुकडा, लसूण घेतलेला आहे थोडासा, 1 हिरवी मिरची आणि कांदा 1 घेतलेला आहे वाटण्यासाठी, थोडीशी कोथिंबीर, 1 टमाटो. हे चांगलं बारीक करून आता घ्यायचे वाटून. थोडस पाणी टाकते. वाटण बारीक करून घेतले आपण. आता फोडणीसाठी तेल टाकू. तेल तापून देऊ आपण चांगलं. थोडीशी मोहरी, जिरे टाकून घेऊ. थोडीशी तमालपत्राची छोटी पानं टाकल्यात 2. हळद टाकली आणि हे वाटलेलं वाटण टाकून घेऊ आपण. छान परतून घेऊ. आता त्याच्यामध्ये लाल तिखट 1 चमचा, आता तेल सुटत तोपर्यंत आपण मसाला चांगला भाजून घेणार आहे. आता कांदा ते सगळं कच्चं वापरले आपण. मसाला चांगला परतून द्यायचा आपण. घरचा मसाला 1 चमचा टाकलाय. ते आता तेल सुटेस्तोवर परतून घेणार आहे आपण. आणि थोडस मीठ चवीनुसार. आपण थोडस पाणी टाकून घेणार आहे, मसाला करपू नये म्हणून. मसाला चांगला परतला की मग आपण पाणी ओतून घेणार आहे. वाटण छान परतलंय आता आपलं. आपण आता पाणी टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे. गरम पाणी टाकायचं.
आपण गरम मसाला थोडासा टाकणार आहे आता आणि त्याला उकळी आली की आपण मग त्याच्यात गोळे सोडणार आहेत वल्ले वाटाण्याचे. भाजी लय भारी लागते खायला. उकळी आली की आपण गोळे सोडू त्याच्यात. एवढं झालेलं आहे आपलं. ह्याला आपण 2.5 चमचे पीठ घातलंय डाळीचे एका वाटीला. आता याचे गोळे करून घेऊ छोटे छोटे. तसं काय नाही, वाकडे तिकडे केले तरी चालते. आणि असे सोडून घेणार आहे आपण गोळे. उकळीतच सोडायचे. तेच गोळे सोडून घेऊ आपण. पाच 7 मिनिटे शिजून देणार आहे भाजी. आता झाकण ठेवू आपण त्याच्यावर. नाही पण तरी आले बघा किती छान. हलवायचं नाही अजिबात, नाही तर याचा गाळ होईल. आपण याला आता झाकण ठेवू आणि 10 मिनिटं शिजून दिली आपण. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. हे बघा किती तरी आले भाजीला. फुटला बी नाही, छान झालंय. आता गॅस बंद करणार आहे. बघा किती घट्ट झालेली भाजी, अजिबात पातळ नाही झाली.